दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 137 मुंजिया शिक्षापण कमळभैरव नागाराऊळ आणि मुंजिया या तिघी नागलवाडीच्या संन्यासी बहिणी पण त्या पुरुषांप्रमाणे राहायच्या, पुरुषांसारखे कपडे घालायच्या। एकदा मुंजिया राऊळांच्या दर्शनाला आली। अंगात बंडी घातली होती, खाली पातळ वस्त्र नेसले होते, डोक्यात टोपरे आणि कपाळावर टिळा, प्रत्येक बोटात अंगठ्या। राजमठात आली आणि काही विचारपूस न करता सरळ जात गेली। भक्तजन तिला अडवत म्हणाले, के जाता गोसावियांसी अवसर नाही। पहुडू स्वीकरीला असे ती रुबाबात म्हणाली, आम्हांसी कायसा अनावसर। मज मुंजियासी रायारायाचा ठाई अवसर असे म्हणत जबरदस्तीने आत गेली। राऊळ विश्रांती घेत होते। मुंजिया आली आणि राऊळांजवळ शांत उभी राहिली। तेव्हा राऊळांनी उठून जागे झाले, स्वीकारले। समोर मुंजियाला पाहिले आणि राऊळांनी कोप स्वीकारला। राऊळ म्हणाले, आवो मेली जाय बोडीकारी बोडीकारी होय म्हणे, आवो मेली जाय मोसारी मोसारी होय म्हणे, आवो मेली जाय पंचकवडी पंचकवडी होय म्हणे, वेस्या वेस्या होय म्हणे, आवो मेली जाय फेडी फेडी म्हणे। अशा शिव्या देत राऊळांनी तिला पुरुषाचा वेश बदलायला सांगितले। असे म्हणत राऊळ तिला मारायला धावले। घाबरून ती पळाली। हे सर्व भक्तजन बघत होते। मुंजियाला पळताना पाहून भक्तजन थट्टा करत म्हणाले, कायसेया पळता, तुम्हांसी भलेतेत अवसर असे। ती म्हणाली, ऐसे कैसे बापा राऊळ दुरळ, असे कसे बापरे राऊळ अकड आहेत, असे म्हणून ती तिथून पळून गेली। 2-4 तासांनी स्त्रीचा वेश घालून पुन्हा राऊळांच्या दर्शनासाठी आली। ते राऊळांनी मान्य केले। स्त्रीच्या वेशात मुंजियाला पाहून राऊळ म्हणाले, मेली जाय आता होय म्हणे। स्वामींच्या ही काही लीळा कमळभैरव आणि नागाराऊळ ह्या दोघांबरोबर आहे। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।